मग त्यामध्ये कचऱ्याचं संगोपन असेल, गावामध्ये घंटागाडीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं। आज प्रत्येकाच्या दारासमोर जाऊन घंटागाडीमध्ये ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जाते आणि कचऱ्यातून गावातून संगोपन करून त्याचं प्रदूषण मुक्त त्या ठिकाणी करण्याचं धाडस आदरणीय सरपंच यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर गावामध्ये असणारे अंतर्गत रस्ते असतील, बंदिस्त गटारी असतील, या सर्व गटारींचं व्यवस्थित संगोपन करून त्याचं देखील सूत्रबद्ध नियोजन आदरणीय भाऊंनी त्यांच्या सर्व टीमनं त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर गावामध्ये अनेक चौकांचं सुशोभीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। स्मशानभूमीमध्ये आदरणीय ताई आपल्या सांगण्यास आनंद वाटतो की ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये जावं लागतं, गेल्यानंतर स्मशानातील जे नैसर्गिक देण त्या ठिकाणी भाऊने त्यांच्या संकल्पनेतून सुंदर अशी साकारून दिली। एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी देखील पाहावयास मिळतो। वृक्षरोपण लागवड असेल, गावामध्ये 8 ते 10 दिवसाला स्वच्छतेची मोहीम त्या ठिकाणी हाती घेतली जाते। त्यामध्ये आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधरे मराठी असेल, उर्दू शाळा असेल व सन्माननीय हायस्कूल शाळेचे सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक सर्व असतील, या सर्वांच्या साक्षीनं मॅडम गावामध्ये 8 ते 15 दिवसाला प्रत्येक गल्लीनं गल्ली ही स्वच्छता करून एक नवीन संदेश त्या ठिकाणी दिला जातो। त्याचबरोबर समृद्धी महामार्गालगत असणारे काही दुतर्फी रस्ते होते, ते MSRTCचे काही संबंधित अधिकाऱ्यांना भाऊने त्या ठिकाणी सांगून ते देखील रस्ते चांगल्या प्रकारचं नियोजन ते देखील आपल्याला पाहायला मिळते। गावामध्ये 5 रुपयामध्ये 20 लिटर शुद्ध पाणी प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी दिलं जात आहे। आता उन्हाळा गेला, परंतु अशी कोणत्याही महिलेची असेल किंवा कुटुंबाची असेल अद्याप तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झाली नाही की आम्हाला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही। प्रत्येकाच्या घरामध्ये मुबलक हवं तेवढं पाणी त्या ठिकाणी आजही उपलब्ध आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत आणि या सगळ्या कामाची सुरुवात जर करायची असेल तर आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी पुढे व्हावं लागतं। हे भाऊने तत्व अनुभवलं आणि त्या तत्वावरतीच आपण स्वतः पुढे होऊन स्वतः हातामध्ये झाडू घेऊन त्या गावाचे असेल, गल्लीचे असेल, मंदिराचे असेल, धार्मिक स्थळाचे असेल, स्मशानभूमीचे असेल, प्रत्येक स्वच्छता त्या ठिकाणी स्वतः उभं राहून स्वतः हातामध्ये झाडू घेऊन नुसती त्या ठिकाणी सूचना न देता आपण स्वतः ते काम हातामध्ये घेऊन ते काम यशस्वीरित्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर त्या ठिकाणी पार पाडलेलं आपल्याला दिसून येते। कर्मचाऱ्यांचे आरोग्य विमा असतील, ते देखील भाऊंच्या संकल्पनेतून त्यांना सर्वांना आज विमा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचबरोबर श्रमदान हे गावातून केलं जातं, सर्वांना एकत्रित करून श्रमदानाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन त्या ठिकाणी केलं जात आहे। रोजगार हमीतून मोठ्या प्रमाणामध्ये काही रस्ते त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। गावामध्ये 160 घरकुलांचा लाभ हा आतापर्यंत गावातील लोकांना भाऊंच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी झालेला आहे। कळबा मशीन असेल, पिठाच्या गिरण्या असतील, शिलाई मशीन असतील, विद्यार्थ्यांना सायकली असतील, या सगळ्या गोष्टींचं नियोजन अतिशय सूक्ष्म पद्धतीने करून प्रत्येकाला योग्य तो न्याय भाऊंनी त्या ठिकाणी करून दिलेला आहे। गावामध्ये कोणताही प्रसंग असो, वाईट असो, सुखाचा असो, दुःखाचा असो, त्या प्रसंगामध्ये देखील अतिशय तळमळीनं हे लाडकं सर्वांचं व्यक्तिमत्व उभं राहून त्या कुटुंबाला आधार देत असतात। याबरोबरच या सर्व कामं करत असताना त्यांना सर्वांची साथ लागली, परंतु एक महत्वाची साथ जी आहे ती आदरणीय आमच्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय ग्रामविकास अधिकारी आमचे मित्र अविनाशजी पगारे सर। मॅडम, कौतुक करावं तेवढं थोडं आहे, आपल्याकडे वेळेअभावी मला सूचना आल्यामुळं माझं प्रास्ताविक जास्त प्रमाणामध्ये मी लांबवत नाही, परंतु कामाची रूपरेषा इतकी आहे की आपल्यापर्यंत सांगण्यासाठी मला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागू शकतो, परंतु ठराविक जे काही मुद्दे आपल्या समोर त्या ठिकाणी मांडायचे आहेत ते मुद्दे मी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडलेले आहेत। हे सर्व करत असताना
एकच ध्यास समोर ठेवलेला आहे, तो म्हणजे गावाचा विकास. 2 वर्षामध्ये गावाचा विकास आपल्याला प्रत्येक गल्लीबोळापर्यंत पाहायला मिळालेला आहे. अजून आपल्याकडं भरपूर मोठा काळ आहे. येणाऱ्या काळामध्ये विविध योजना त्यांच्या मार्गदर्शनातून सर्व गावकऱ्यांसाठी खुले होतील याची 100% त्या ठिकाणी खात्री आहे. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भाऊंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो.